आज आपण पोह्याचे खुसखुशीत अगदी तोंडात विरघळतील असे पळी पापड बनवतोय। तर हे पापड करायला खूपच सोपे आहेत, खूप कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तयार होतात। तर लगेच आता कसे बनवायचे ते आपण पाहूया। नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। पोह्याचे पळी पापड करण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच घ्यायचेत, फार पातळ पोहे घेऊ नका। हे पोहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे। पोहे मी आता इथे फिरून घेतलेत, तर एवढं पीठ बारीक झालेलं आहे। तर बऱ्याच वेळेस पोह्याचे पापड फाटतात, त्याला तडे जातात। तर फाटू नयेत यासाठी आज आपण यामध्ये एक खास साहित्य घालतोय। तर इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलंय 2 टेबलस्पून, म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने 2 चमचे गच्च भरून साबुदाण्याचं पीठ घेतलंय। यामध्ये आता आपण हे 1 कप पाणी घालूया। तर सुरुवातीला 1 कप घालून आपल्याला मिक्सरमधून हे फिरून घ्यायचंय। आता पाणी घालून हे पोह्याचं पीठ मी फिरून घेतलंय, तर थोडंसं घट्ट झालेलं आहे। यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालूया आणि परत याला बारीक करून घ्यायचंय, म्हणजे फिरून घ्यायचंय। आता परत हे मी मिक्सरमधून फिरून घेतलंय, तर हे उरलेलं अर्धा कप पाणी पण आपण यामध्ये घालूया आणि परत एकदा फिरून घेऊया। माझं भांडं थोडंसं मिक्सरचं लहान आहे, त्यामुळे मी 2 वेळेस पाणी घातलं। मोठं भांडं असेल तर तुम्ही दुसऱ्या वेळेस पूर्ण 1 कप घातलं तरी काहीच हरकत नाही। आता हे पोह्याचं मिश्रण आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। तर ज्या कढईमध्ये आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे त्यामध्येच काढून घ्यायचं आहे। तर एकूण मिक्सरमधून पोहे फिरवताना मी 2 कप पाणी वापरलं आहे। आता यामध्ये आपल्याला वरून 3 कप पाणी घालायचं आहे। तर हे 1 कप मी पाणी घातलंय, थोडंसं हलवून घेऊया म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं। थोडंसं मी मिक्स करून घेतलंय, तर आणखी आता आपल्याला 2 कप पाणी यामध्ये घालायचं आहे। तर 1 कप पोह्यासाठी आपण 5 कप टोटल पाणी वापरलं आहे। 2 चिमूटच पापड खार घालूया। तर हा पापड खार तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल। पापड खार घातल्यामुळे हे पापड अगदी हलके होतात आणि थोडंसं म्हणजे एक अर्ध्या चमचाला पण कमी मी मीठ घातलंय। पापड खार पण खारट असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। खालीच असं मिक्स करून घेतलं पाणी आणि पोह्याचं पीठ, म्हणजे मग गोळे होत नाहीत। आपण पाणी गरम केल्यानंतर पोह्याचं पीठ घातलं तर मग गोळे होण्याची शक्यता असते, त्यामुळे खालीच हे व्यवस्थित थंड पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचंय। मी यामध्ये फक्त पापड खारच घातला आहे। तुम्ही आवडत असेल तर चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तीळ, ओवा, जिरे सुद्धा घालू शकता, पण असे प्लेन पापड आमच्या घरी जास्त आवडतात, म्हणजे रसासोबतही खायला छान लागतात। कढई गरम होईपर्यंतच मी गॅस थोडासा मोठा केलाय। एकदा का कढई गरम झाली की मग गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता या पिठाला छान उकळी आलेली आहे। आता मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही पिठाला छान शिजवून घ्याल तितके पापड छान होतात। आणि सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडं पातळ वाटेल, पण जसं जसं हे शिजत जातं तसं आळून येतं आणि पीठ घट्ट दिसतं। तर आता अधूनमधून याला असं हलवायचं आहे, बिलकुल गॅस सोडून दुसरीकडे जाऊ नका, अगदी बुडापासून हलवून घ्यायचं आहे। पोह्याची क्वालिटी ही पोहे कोणत्या तांदूळापासून बनवलेले आहे त्यावर अवलंबून असते, म्हणजे तांदूळ जुना होता का नवीन होता त्यावरून पोह्याची क्वालिटी ठरते। पोहे चांगले असतील तर मग या पापडाला अजिबात तडे जात नाहीत, चिरा जात नाहीत आणि पीठ चांगलं शिजून पण घेतलं पाहिजे। पीठ चांगलं शिजलं म्हणजे मग पापड फाटत नाहीत। पीठ शिजलं की त्यावर एक प्रकारची चमक येते। आता बऱ्यापैकी हे पीठ आळून आलं आहे। गॅस मी आता थोडासा मोठा केलाय, म्हणजे उरलेलं पटकन आळून येईल। तर साधारण हे पीठ शिजायला 20 ते 22 मिनिट लागतात। आता जवळपास 20 मिनिट झाली आहेत। या
पिठाला छान अशी चमक आली आहे आणि बऱ्यापैकी हे पीठ आळून आलं आहे. थंड झाल्यावर आणखी ते थोडंसं घट्ट होईल. तर मला हे पीठ शिजण्यासाठी जवळपास 20 ते 22 मिनिट लागली आहेत. म्हणजे मी कढई गॅसवर ठेवल्यानंतर पिठाला उकळी आल्यानंतर मी 20 मिनिट हे पीठ शिजून घेतलंय. तर हे असं आता 20 मिनिटानंतर पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला हा वेळ कदाचित थोडाफार कमी जास्त लागू शकतो, कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही कमी जास्त असते. गॅस आता बंद करायचा आहे आणि हे पीठ खाली काढून घ्यायचं आहे. तर असं पीठ झालं नाही तर आणखी 4 ते 5 मिनिट पीठ शिजून घ्या. तर कोमट झाल्यावरच आपल्याला पापड घालायचे, गरम असताना अजिबात घालायचे नाहीत. आणि पहिलेपेक्षा हे पीठ थोडंसं आळून पण आलेलं आहे. असं झालंय. तर आता लगेच आपण याचे पापड घालूया. पापड घालण्यासाठी आणि नेहमी असा थोडा छोटा चमचा घ्यायचा, हलकंसं त्याला पसरून घ्यायचं. थोडे जाडच पापड घालायचेत, कारण वाळल्यानंतर ते पातळ होतात. पीठ घातल्यावर असं हलकंसं 1-2 वेळेसच फिरून घ्यायचं आहे. तर अगदी पटापट हे पापड घातले जातात. याला घालायला फारसा वेळ लागत नाही. तर सगळे पापड आता अशाच पद्धतीने घालून घ्यायचेत. आता सगळे पापड मी घालून घेतलेत. आपल्याला हे घरातच पंख्याखाली वाळवून घ्यायचेत. पलटून घेतल्यानंतर उन्हात ठेवू शकता, पण सुरुवातीला हे घरातच वाळवून घ्या, म्हणजे ह्याला तडे जात नाहीत. तसं आपण आज यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला पंख्याखालीच हे सुरुवातीला वाळवून घ्यायचेत. आता हे पापड थोडेसे सुकले आहेत, म्हणजे थोडे ओलसर आहेत, पण आपण पलटून घेऊया. तर थोडे ओलसर असतानाच पलटून घ्यायचेत, म्हणजे मग हे फाटत नाहीत. तर अलगद हाताने ह्याला उलटून घ्यायचंय. तर एकदम साफ असा पापड निघाला आहे, अजिबात तुटलेला नाही. तर सगळे पापड अशाच पद्धतीने सावकाश उलटून घ्यायचेत. आता हे पापड आपले वाळलेले आहेत. पलटून घेतल्यानंतर मी याला उन्हात ठेवलं होतं. छान कडकडीत 1 दिवस उन्हात वाळवून घ्यायचं, म्हणजे अगदी वर्ष ते 1.5 वर्ष हे पापड छान राहतात. फक्त सुरुवातीला आपल्याला पंख्याखाली ठेवायचं आहे आणि नंतर उन्हात ठेवलं तरी चालतं. तर आता आपण हे पापड तळून पाहूया. तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करून आता तळून घेऊया. तर एकदम मस्त असा पापड फुललेला आहे आणि खूप छान पांढरा शुभ्र पण झालाय. तर टाकल्याबरोबर अगदी लगेच हे फुलून येतात. तर हे पापड करायला खूप सोपे आहेत. तर असे पापड अवश्य करून बघा. एखाद्या डब्यात वाळल्यानंतर भरून ठेवले तर वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.